पियू, ए पियू, नगरडूस पुरी. अगं भरल्या घरात असं डोळ्यातनं पाणी काढणं चांगलं नाही ग. खरं तर आज तुझं बी चुकलंय. तू कशाला कांचनवर असले नको ते आरोप केलीस. अगं हे खरं आहे, ती मला निरूला वाईस त्रास देती, पण म्हणून ती एवढं टोकाचं पाऊल नाही का उचलायची ग. आई अहो पण मी फक्त हे बघ, तू ही का कशासाठी म्हणलीस ही मला काळ सुधीक ठाव नाही बघ. पर एक गोष्ट ध्यानात ठेवा पुरी. अगं दादासाहेब गेल्यानंतर कांचननं ही घर समज सांभाळलंय. मला धीर दिला. ह्या घराची करती धरती तीच हाय बघ. अगं इरूला पोराप्रमाणे माया लावली, आणि तू जर तिच्यावर असले आरोप केले तर कुणाला आवडणार आहे ती. अहो आई पण वीरून एकदा माझं ऐकून तरी घ्यायचं ना. मला एकदा विचारायचं की मी असं का म्हणते. पुरी, अगं तुझा समज खरा आहे. खरं तर आज इरूचं लय चुकलंय. त्यानं तुझ्यावर असा हात उचलायला नको होता. मी बघणार आहे त्याच्याकडं. आणि होय, तू बी कांचन बद्दल असं काय बोलण्या अगोदर ना विचार करत जा. अगं ती कशी बी असली ना तरी एवढी वाईट नाही ग. आई अहो तुम्ही लई चांगले आहे म्हणून तुम्हाला सगळं चांगलंच दिसतं. अहो माझं काकींची काही वैर नाहीये. मी सगळं मुद्दामून नाही केलं. आई माझ्यावर विश्वास ठेवा. अहो काकी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेताय, वीरूचा वापर करून घेताय. अहो वीरूच्या जीवाशी. पियू, अगं मी तुला कितींदा सांगितलंय ग पुरी, हा यो विषय मला या घरात नको म्हणून. मी तुझ्या मुळे हात जोडती, पाया पडते तुझ्या. ही घर तुटल असं काय सुधी करू नकस तू. आई अहो हे काय करताय तुम्ही. असा हात नका जोडू आई. अगं मग हात जोडू नको तर काय करू. म्हणजे तुझं ही चित्र बोलणं कमी होईल. हे बघ पोरी, मला या घरात तुझ्यात आणि इरूत भांडणं नको व्हायची. वाईट सुधीनं वागं पोरी. अगं घर इसकटायला येळ नाही लागत आहे. तवा शब्द ना जपून वापरायला शिक. परत इरूला राग येईल ना असं काय सुधी करू नकस तू. अहो आई अहो कसं समजू तुम्हाला. काकी तुमच्या आणि वीरूच्या साधेपणाचा, तुमच्या भोळेपणाचा फायदा घेत आहेत. पण नाही, आता नाही ना. मी त्यांना तुमचा फायदा घेऊ देणार आहे, ना वीरूच्या आयुष्याशी खेळू देणार आहे. मी काकींचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार म्हणजे आणणारच. ह्यो शब्द आहे माझा. काकी ज्यूस. काकी ज्यूस. वत माझ्या डोक्यावर. ठेवते. काकी काय झालं. नाही म्हणजे लईच टेन्शन मध्ये दिसताय तुम्ही. ती अंकुशरावची पोरगी माझ्यावर डायरेक्ट आरोप करते दादासाहेबांना मारलं म्हणून. तिलाच हवेत उडायला लागल्या. तिचा आता पंख छाटायलाच पाहिजेत. काकी तुम्ही शांत व्हा आधी. आणि काकी मला काय वाटतंय माहितीये का, पियू वहिनींनी फक्त खडा टाकून बघितलाय. आणि आता जर तुम्ही असं टेन्शनवाला तोंड घेऊन त्यांच्या समोर गेला ना तर त्यासनी हीच वाटेल की मी टाकलेला खडा बरोबर लागलाय. दीपे,
कधी कधी लई आकलच बोलतेस ग तू. आता माझं डोकं शांत ठेवून ह्यातनं तोडगा काढायला पाहिजे. कांचन, हे आज घरात जे काय घडलं ते घडायला नको पाहिजे होतं. पर सुनबाई पण काही कारण असल्याशिवाय असं बोलणार नाही. तू खरंच दादाच्या आता तुम्हीच बोलायचं राहिला होता. त्या अंकुशरावच्या पोरीच्या सांगण्यावरनं तुम्ही पण घ्या संशय. अहो, कालची आलेली पोर, तिच्यावर तुमचा विश्वास आहे आणि तुमच्या स्वतःच्या बायकोवर नाही. अहो, ती आरोप करणार आणि तुम्ही नंदी बैलासारखे मान डोलवणार. अहो, काय केलं नाही मी या घरासाठी? हा, काय नाही केलं या घरासाठी सांगा की. आतापर्यंत सगळं केलेलं सगळं मातीत गेलं. आता एक काम करा, माझ्यावर केस करा आणि जेलमध्ये नेऊन टाका मला. अगं कांचन, असं नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. तुम्हाला काय म्हणायचं हे चांगलं कळतंय मला. अहो, ती अंकुशरावची पोरगी नवऱ्याला निवडणुकीत उभं करायचं आहे म्हणून पार येडावलेली आहे. आणि तिला हे बी कळना की काकीला विरोध करायच्या नादात आपण काकीवर कसले घाणेरडे आरोप करतोय. होय, पण मला काही ऐकायचं नाही तुमचं. मला एकटीला सोडा, जावा बघू तुम्ही. मला कुणाशी बोलायची काही इच्छा नाहीये, जावा. वेऱ्या, लय चुकलायस तू. लका काय बी झालं ना, बायको तुझी ती, या अपेक्षा नव्हती मला तुझ्याकडनं. लका वहिनीनं हात उचललास तू. नाग्या, मला कळतंय का मी लय चुकीचा वागलोय. मी तिच्यावर असा हात नव्हता उचलायला पाहिजे. पण अरे मी तरी काय करू? तिने काकींवर आरोपच असा केलाय. दादासाहेबांना त्यांनी मारले म्हणती. ह्यात मला नाही पाडायचं, पण वहिनींकडे काहीतरी पुरावा असल्याशिवाय ना त्या अशा बोलणार नाहीत याची खात्री आहे मला. नागे, काय चुकीचं बोलतोय मी? हा, सांग ना, काय चुकीचं बोलतोय? लाका, तू तर असं वागतोयस ना जसं काही वहिनीसनी ओळखतच नाही. मला वाटत होतं माझ्यापेक्षा जास्त तू ओळखतो वहिनींना, पण त्यांच्यावर हात उचलून आहे ना, हा माझा गैरसमज होता, हे दाखवून दिलंस तू मला आज. अरे नाग्या, मी पिऊला चांगलाच ओळखतो, म्हणूनच तर तिच्या वागण्याचा त्रास होतोय मला. माझी पिऊ अशी नाही, घरीच कटलं तर ते सावरायचं कसं ना, ते बघणारी पिऊ, ते मोडणारी नाही. काय चाललंय तिचं काहीच कळना झालंय मला. काल पावतर काकींची त्याची भांडणं व्हायची, पण घरात भांड्याला लागतंच म्हणून मी दुर्लक्ष करायचो. पण कालच्या हाईटच झालेला का? वय, तू त्यांच्या कानाखाली मारून काही कमी हाईट केलीस का? हा, लग्नाआधी किती जीव लावायचास तू त्यांच्यावर, काय काय नाही करायचंस त्यांच्यासाठी. आणि त्या पण तुझ्यासाठी स्वतःच्या डॅडीशी नडल्या, आणि तू असं वागलास त्यांच्याशी. अरे नाग्या, मी तिच्यावर हात उचलायचा अर्थ असा नाही की माझं प्रेम कमी झालंय. अरे पण ती लग्नात लय वेगळं वागायची रे, आणि आता लय बदलल्या, ह्याचाच त्रास होतोय मला. वेऱ्या, वहिनी नाही बदलल्यात, बदललायस तू. वहिनी आजूबाजूच्या परिस्थितीकडे उघड्या डोळ्याने बघतात, पण तू स्वतःच्या डोळ्यावर काकीच्या अंडाळ्या भक्तीची पट्टी लावलीस. त्यामुळे तुला काय चुकीचं आहे आणि काय बरोबर कळणं झालंय. एक दोस्त आहे म्हणून सांगतो, अजून पण वेळ गेली नाही, नीट विचार कर. सुनबाई, विरो असं काय करेल याच्यावर माझा विश्वासच बसना झालाय. लई चुकीचा वागला तुझ्याशी तो. हा वहिनी, विरोबाईने तुमच्याशी असं वागायला नव्हतं पाहिजे. आणि सुनबाई, तू वाईच घाईच केलीस बघ. अगं, पुराव्याशिवाय काकींवर तू असं सगळ्यांसमोर आरोप करायला नाही पाहिजे होतं. वय वहिनी,
काकी सावध झाले असतील आता. आपण त्यांना बेसावत ठेवून आधी पुरावे गोळा करायला पाहिजे होतं. आता काकीने पुरावे नष्ट करून आहेत म्हणजे झाले. तुम्ही काळजी नका करू भाऊजी. ही प्रियंका सूर्यवंशी कधीच कुठल्या पुराव्याशिवाय बोलत नाही. माझ्याकडे पुरावा आहे. मग तसं असेल तर सांग की लगेच. आपण काकी साहेबांचा डावच लगेच इसकटून टाकूया. मामा, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं ना की काकींनी ज्या माणसाला सुपारी दिली त्या माणसाला मी बघितलंय म्हणून. आपल्याला फक्त त्या माणसाला पकडायला पाहिजे. एकदा का तो गावला ना, मग बघा सगळे पुरावे कसे पुढे येतात. वहिनी, तो कसा दिसता तेवढं सांगा फक्त. तो जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असला ना तरी त्याला हुडकून तुमच्या समोर ठेवतो. होय वहिनी, नाग्या म्हणतोय ते बरोबर आहे. या माणसाला पकडूनच आता आपल्याला दादासाहेबांच्या खुनापर्यंत पोहोचायचं. काकींना धडा शिकवायची योग्य वेळ आली आता. दीपे, जा दरवाजाच्या तिथं उभी राहा आणि कुणी आलं ना तर लगेच सांगा मला. आणि कामाकडे ध्यान दे, नाहीतर नको त्या टवाळक्या करत बसशील. जा. ऐका काकी, एवढं मन लावून ह्या घरात काम करत असते तरी बी मलाच बोलता. जाऊ दे, हाय दाराच्या बाहेर. ऐक. हां हां, काकी बोलते. हे बघ, मी जे तुला काम सांगितलंय ना ते पुढे ढकलायचंय. तेव्हा आत्ताच्या आत्ता गायब हो. मी जवळ तुला सांगत नाही तवर इकडं फिरकायचं नाही. कुणाला जर दिसलास ना तर घानाच फिरवीन बघ. काकी, काकी वीरबाई आले. हां, हॅलो हॅलो. हां, ठेवते मी आता बरं का. हां, मी सांगितल्यावरच काम फत्ते करायचं. काकी, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? कोण येईल काय बी बोलल तुम्हाला, मग काय खरं म्हणायचं होय ती? हा, तुम्ही नका टेन्शन- काकी रडू नका हो. काकी काकी आहो, मला तर कळतंय सगळं. तुम्हाला किती वाईट वाटलं असेल. तुम्हाला कसं समजवू. अहो, पिऊच्या बोलण्याचा मला बिले त्रास झालाय. वीरो, तुला नसता त्रास झालाय रे. तर माझं काय झालं असं सांग की. माझ्या काळ झाला, तड गेलं तड. दादासाहेब जेव्हा गेलं ना तेव्हा माझं वय लय लहान होतं रे. मला काही कळत नव्हतं, जबाबदारीचं भान नव्हतं. अशामध्ये कमरेला पदर खोचून मी कामाला लागले रे. हे सगळं घर सांभाळलं, तुला आणि सुनंदाचा सांभाळ केला रे. आणि एवढं सगळं करून मला काय ऐकायला लागते तर मी दादासाहेबांचं. काकी काकी आहो, तुम्ही रडू नका बरं. मी तुम्हाला असं रडताना नाही बघू शकत. मला माहिती रे बाळा, तुझा माझ्यावर लय जीव आहे. जेवढा त्रास मला होतोय ना तेवढाच त्रास तुला बी होत असेल ना. वीरू, आता मला वाटतंय दादासाहेबांच्या जागी मीच गेले असते तर बरं झालं असतं. हो काकी, असं नका बोलू तुम्ही. पिऊच्या वतीने मी तुमची माफी मागतो. नको रे बाळा. अरे तू माफी मागून काय होणार आहे. मला माहिती आहे तुझा माझ्यावर लई जीव आहे. जितका मला त्रास झालाय ना तेवढाच त्रास तुला बी झालाय. काकी, तुम्ही सांगा मी काय करू म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तू काहीच करू नको लेकरा, पण मी तुझ्या बायकोला माफ करणार नाही. जोवर ती माझे पाय पकडून माफी मागत नाही ना तोवर माझं समाधान होणार नाही.
पिऊ आत्ताच्या आत्ता चल आणि काकींची माफी माग. माफी आणि काकींची जमणार नाही. पिऊ तुझं यो आडगेपणा आहे ना, मी आता खपवून घेणार नाही. त्या घरचे तुकडवायला लागल्यात. आता मी आडगेपणा सहन करणार नाही. मग गप चालायचं आणि काकींची माफी मागायची. इरू, अरे ही काय पद्धत आहे बायको संग बोलायची र? अगं ही बघ ना कशी वागते ती. अगं मी आत्ता काकींच्या खोलीत गेलतो, लय रडत होत्या त्या. त्यासनी किती वाईट वाटलंय ना, हिला नाही कळायचं. नाटकं करतायत त्या. पिऊ तुला किती वेळा समजायचं ग? हा तुला अक्कल कशी येत नाही ग? इथनं पुढं जर काकींबद्दल काय वावगं बोललीस ना तर तर काय? हा काय करणार आहेस? मारणार आहेस मला? मार मग. कानाखाली मारून मन नसेल भरलं ना तुझं? मार, आणखी मार. ए तुमच्या दोघांवर मी हात जोडते. अरे का असं भरल्या घरात भांडताय तुम्ही? हे बघा, माफी तर तुम्हाला दोघांनी मी मागायची, कांचनची आणि तुम्ही दोघांनी एकमेकाची. आई अहो, मी तुमची आणि वीरूची माफी मागायला तयार आहे. काकींची माफी मी नाही मागणार. अगं पियू, कवा कवा घर तुटू नाही म्हणून ना पडती बाजू घ्यावी लागती पुरी. अगं मी आता कितींदा घेतली. कधी कधी अहो आई, तुम्ही नेहमीच पडती बाजू घेतली. अगं घेतली असेल, पण पडती बाजू घेतली म्हणून आपण काय लहान होतो का? नाही ना. मजा कांचनची माफी मागून घे. आई अहो, पण का नेहमी काकींचं ऐकून घ्यायचं? अहो त्या तुम्हाला आणि वीरूला गुलामासारखं वागवतात, तुमच्या दोघांवर हक्क गाजवतात. नाहीये, मी काकींची माफी मागणार नाही. पिऊ याआधी ना काकींशी असं कोण बी वागलेलं नाही. मला लाज वाटते की माझी स्वतःची बायकोच काकींशी अशी वागली. आता याआधी त्या तुमच्याशी कशा वागल्यात ना हे तुमच्या दोघांना बी माहित नाही, आणि इथनं पुढं बी कशा वागणार आहेत ना ह्याचा बी अंदाजा नाहीये तुम्हाला. माझा ऐक वीरू. हे बघ पिऊ, मला काय बी ऐकून घ्यायचं नाही. तू माझ्यासोबत येऊन काकींची माफी मागणार आहेस का नाही एवढंच सांग मला. ज्या बाईने या घराचे वासे पोकळ केले, माझ्या आईंना आणि नवऱ्याला छळलं, माझ्या सासऱ्यांच्या जीवाशी खेळल्या, त्या बाईची माफी मी मागणार नाही म्हणजे नाही. वहिनी, हा काय झालं? का रडताय तुम्ही? वहिनी काय झालं? वीरा काय बोलला का तुम्हाला? हे माया, तू थांब रे इथंच, मी आलोच त्याच्याकडे जरा बघून. अहो थांबा भाऊजी, तुम्हाला वाटतं तसं काही नाही झालं. मग वहिनी तुमच्या डोळ्यात पाणी काय? अहो भाऊजी, वीरू आणि आईंचं असं म्हणणं आहे की मी जाऊन काकींची माफी मागावी. काय? वहिनी त्याची काही गरज नाही. काकीची माफी बिफी काय नाही मागायची तुम्ही. ते शक्यच नाही भाऊजी. आता जग इकडचं तिकडं झालं ना तरी मी काकींपुढं नाही झुकणार. आता काकींना सगळ्यांपुढं झुकावं लागणार. बरं भाऊजी, अहो तुम्ही ज्या कामासाठी गेला होता ते काम झालं का? काही पत्ता लागला त्या माणसाचा? वहिनी, आम्ही सगळीकडे चौकशी केली, आपली पोरं बी कामाला लावली, पण तुम्ही जसा सांगताय ना तसा माणूस काय सापडा झाला हो. अहो महेश भाऊजी, तो माणूस सापडणं लई महत्वाचं आहे. तसं जर नाही झालं ना तर नाही लाजानं मला काकींची माफी मागावीच लागेल. नाही 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 नाही, तुमच्यावरती वेळ येणार नाही वहिनी. आम्ही आमचं सगळं नेटवर्क कामाला लावू आणि त्या माणसाला हुडकूनच काढू. खरंच भाऊजी,
तुमच्या ह्या विश्वासाच्या बळावरच मी आज काकींशी लढती. आता काही बी झालं ना तरी काकींचा खरा चेहरा मी जगासमोर आणणारच. फक्त एकदा तो माणूस भेटलाच पाहिजे.